आदित्य ठाकरे हे काल राजन साळवींचा प्रवेश पवारसाहेबांनी केलेलं शिंदेसाहेबांच्या कामकाजाचा व्यावहारिक दृष्टिकोनातून केलेलं कौतुक, त्यामुळं बॅलन्सलेस झालेलं तरुण नेतृत्व आहे आणि भविष्यात आदित्य ठाकरेंच्या ह्या एकूण राजकीय प्रवास हा धोकादायकच आहे असं मला वाटतं। स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराची प्रतारणा करून आदित्य ठाकरे राहुल गांधीच्या दारात उभा राहिलेले आहेत, हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे। हळूहळू संपूर्ण ठाकरे उबाटा ही शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी खऱ्या शिवसेनेतच समाविष्ट होईल। ठाकरे गटांचं राजकारण हे संजय राऊतांना संपवण्याची गेल्या 5 वर्षापासून सुपारीच उचललेली आहे। 19लाच संजय राऊतांनी केलेलं राजकारणाची गणित ही कुठल्याही तत्वात न बसणारे असल्यामुळं उबाटा आज हळूहळू उघड्यावर पडत चाललेली आहे आणि ह्याला सर्वस्वी जबाबदार संजय राऊत हे एकच व्यक्तिमत्व आहे। महाराष्ट्र राज्याचं राजकारण हे पूर्वीपासूनच एक उदात्त राजकारण म्हणून आपल्या राज्याकडे पाहिले जातं। अनेक प्रसंगात आणि अनेक वेगवेगळ्या चांगल्या कार्यक्रमात वेगवेगळ्या पक्षाचे नेते एकत्र येत असतात। पवारसाहेबांनी शिंदेसाहेबांचा केलेला सत्कार हा एक राष्ट्रीय पुरस्काराच्या संदर्भानं होता, याचा संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला एक चांगला अभिमानच आहे। परंतु कुदरं राजकारण करण्याची सवय लागलेल्या उबाटा पक्षाला आणि त्यातल्या त्यात सकाळी बोंबाबोंब करणाऱ्या संजय राऊताला कोणतीच गोष्ट महाराष्ट्राची सध्या चांगली वाटत नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।